नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा प्रश्न बघूया. प्रश्न 4मधला ऑप्शनल प्रश्नमधला क प्रश्न आहे, स्तनपानाचे फायदे कोणते? स्तनपान म्हणजे आईच्या अंगावरचे दूध. अंगावरच्या दुधाचे फायदे. बेनिफिट्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग. मातेचे दूध हे बालकाच्या पोषणाला उपयुक्त असून बालकाला छातीजवळ घेऊन प्रेमाने पाजल्याने त्यांच्या मनात ही एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. मातेलाही बाळाला दूध पाजताना वात्सल्य, आनंद आणि समाधान मिळते. आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गातल्या स्त्रियात बाळाला अंगावरचे दूध पाजण्याचे प्रमाण सर्वात अधिक सापडते. आईच्या दुधामुळे बाहेरच्या जंतूचा संपर्क होण्याची शक्यता नसते. पचनमार्गाचे विकार, उलट्या, जुलाब, पोट फुगणे, मलविरोध यासारख्या तक्रारी या मुलांच्या विशेष करून दिसून येत नाहीत. बघा, जे मुलं ब्रेस्ट फीडिंग करतात, आईच्या अंगावरचे दूध घेतात, त्यांना ह्या कसल्याच समस्या विशेष करून दिसत नाहीत, म्हणजे जास्तीत जास्त दिसून येत नाही. पण जे फॉर्म्युला दूध पित असतील मुलं, तर त्यांना ह्या समस्या दिसण्याची जास्त शक्यता असते. मुलांच्या पोषणाला आवश्यक ते सर्व घटक आईच्या दुधातून मुलाला मिळतात. दुधाचे योग्य ते तापमान ही नैसर्गिकरित्या राखले जाते. मुलाच्या पचनाला योग्य असे दूध तयार करण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नाही. म्हणजेच मातेचे दूध हे निर्जंतुक, योग्य तापमानाचे, मुलाचे पोषण व वाढ व्यवस्थित होईल अशा घटकांनी युक्त आणि केव्हाही मिळण्याजोगे असते. बघा, ह्या उलट फॉर्म्युला मिल्कचं कसं असतं, ते योग्य प्रमाणात आणि योग्य तापमानातच लहान मुलांना द्यावं लागतं, तरच ते व्यवस्थित त्यांना पचलं जातं. पण आईच्या दुधाचं असं काही नसतं, ते केव्हाही त्यांना देता येतं आणि योग्य त्या तापमानात त्यांना मिळतं. बघा, स्तनपान हे केवळ मातेसाठी नाही, तर बाळ आणि माता या दोघांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत. बाळासाठी फायदे. सर्वोत्तम पोषण. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व पोषण तत्वे, प्रथिने, जीवनसत्वे आणि चरबी हे योग्य प्रमाणात असतात. रोगप्रतिकारक शक्ती. आईच्या दुधामुळे बाळाला अँटीबॉडीज मिळतात, ज्यामुळे बाळाचे संसर्ग, अतिसार आणि न्यूमोनियासारख्या आजारापासून संरक्षण होते. मेंदूचा विकास. स्तनपान करणाऱ्या बाळाचा मानसिक विकास आणि बुद्ध्यांक सुधारण्यास मदत होते. पचनास हलके. आईचे दूध पचायला हलके असते, ज्यामुळे बाळाला बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास कमी होतो. मातेसाठी फायदे. जलद रिकव्हरी. स्तनपानामुळे गर्भाशय लवकर मूळ आकारात येण्यास मदत होते आणि प्रसूतीनंतरचा रक्तस्राव कमी होतो. वजन कमी होण्यास मदत. स्तनपानामुळे शरीरातील कॅलरीज जळतात, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. आजारापासून संरक्षण. स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यानंतर भावनिक नाते. स्तनपानामुळे आई आणि बाळांमध्ये एक घट्ट भावनिक नाते निर्माण होते. इतर फायदे. आईचे दूध नेहमी योग्य तापमानाला आणि जंतुमुक्त उपलब्ध असते.